पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोकाप्रती. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी भगवान ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवी तथा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील 3ऱ्या अध्यायामधील ही ओवी आहे. कर्मयोगाचा सिद्धांत श्रीमद भगवद्गीतेच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी मांडला आहे आणि त्या अनुषंगिक भगवान ज्ञानदेवांनी त्याचा अभिप्राय विश्लेषणात्मक त्याची मांडणी या अध्यायामध्ये केली. वस्तुतः आजपासून भगवान ज्ञानदेवांच्या जन्मोत्सवाचा उत्सव आणि भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा उत्सव ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये आपण प्रतिवर्षीप्रमाणे साजरा करतो. आणि या जन्मोत्सवाचं आजचा हा पहिला दिवस सकाळी गाथा भजनाने या उत्सवाचा प्रारंभ झाला आहे. ज्ञानदेवांचा 700 वर्षाच्याही आधी या अलंकापुरीमध्ये जन्म झाला. आणि त्यांच्या जन्माचा उत्सव म्हणजे जयंती श्रावण वद्य अष्टमी. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याची जयंती आणि ज्ञानदेवांची जयंती आपण एकच मानतो. आणि म्हणून हे दोन्ही उत्सव एकत्रित पद्धतीने महाराष्ट्रभर साजरे केले जातात. संस्थान कमिटी सर्व मानकरी सेवेकरी ग्रामस्थ आणि आपण सगळं भक्त परिवाराच्या वतीने हा उत्सव साजरा करतो. वैदिक सनातन परंपरेचं सर्वाधिक प्रागतिक आणि विकसित स्वरूप काय असेल तर वारकरी संप्रदाय. वेद शास्त्र श्रुती स्मृती पुराण याचा एकत्रित मागोवा ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये घेतला आहे. आणि सहज सोप्या पद्धतीने समाजाला ज्ञान प्राप्त व्हावं हा सदहेतू ज्ञानदेवांच्या अवतार कार्याचं प्रयोजन आहे. म्हणून तुकोबांनी ज्ञानदेवांच्या अवतार कार्याचं प्रयोजन आणि त्याची मांडणी करताना त्याची भूमिका सांगितली. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव. जनांचा उद्धार ज्ञानदेवांच्या अवतार कार्यात झाला. जडाचा उद्धार झाला आणि जीवांचा सुद्धा उद्धार झाला. म्हणून असं लोकोत्तर जगामध्ये ज्यांनी कार्य उभं केलं समाजाच्या उत्कर्षाचं मांगल्याचं
आणि कार्याची उभारणी करत असताना त्यागाच्या पायावर ज्ञानदेवांच्या कार्याची उभारणी. लक्षात घ्या, सर्वात प्रथम त्याग आहे. आणि तो त्याग हा भागवत धर्म उभारत असताना पहिला प्रथम त्याग जर कुणी केला असेल तर त्यांच्या मातापित्यांनी केला. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता आपल्या मुलांना व्यवस्थेने स्वीकारावं आणि समाजामध्ये त्यांना घ्यावं या सदहेतूने त्यांनी याचना केली. पण तत्कालीन धर्मपंडितांनी धर्ममार्तंडांनी त्यांची याचना धुडकावून लावली. आणि शास्त्रामध्ये तुम्ही केलेलं वर्तन विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला सांगितलं की हे कुठंच नाही, त्यामुळं प्रायश्चित्त कर्म नाही आहे. आणि प्रायश्चित्त कर्म नसल्या कारणाने तुम्हाला एकच शासन आहे, ते देहदंडाचं आहे. विलक्षण घटना आहे ही. हा भक्ती संप्रदाय केवळ पौराणिक स्मृती ग्रंथावर आधारित संप्रदाय, ही जी भूमिका आपल्या डोक्यात शिरली ना, तसं पद्धतीचा हा भागवत संप्रदायाची उभारणी सद्गुरू निवृत्तीनाथांनी केलेली नाही आहे. याच्यामागं त्याग आणि जे बलिदान आहे त्याचासुद्धा आपल्याला विसर पडता कामा नये. आणि मग देहदंड सांगितल्यानंतर आईवडिलांना असं वाटलं की आपल्या मुलांना हे लोक स्वीकारतील, आपण प्रायश्चित्त घेऊ, आपण शासन दंड जे काही आहे शास्त्राच्या बर हुकूम ते स्वीकारू. म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने जलसमर्पण केलं. पण तरीसुद्धा या मुलांना व्यवस्थेने स्वीकारलं नाही. व्यवस्थेने स्वीकारलं नाही. आणि मग हा तिरस्काराचा सर्व प्रकार या अलंकापूर नगरीमध्येच घडला. संत चरित्र याच्यासाठी वाचायची, याच्यासाठी त्याचं स्मरण असलं पाहिजे. एक वेळेस ग्रंथ वाचू नका. मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रंथ वाचला नाही तर चालेल, पण संतांचं चरित्र सदैव स्मरणात असलं पाहिजे. आपल्या जेवढ्या आपत्ती जीवनामध्ये संतांना आल्यात त्याच्या 1% आपत्ती आपल्या जीवनामध्ये नाहीत बाबांनो. आणि आपण भयभीत होतो, चिंताक्रांत होतो. ज्ञानदेवांचं जीवनदर्शन जर आपल्या समीप पण डोळ्यासमोर जर सदोदित आपण ठेवलं तर आपल्याला काहीच त्रास नाही जीवनात. 4, 6, 8, 10 वर्षाची मुले 2-2 वर्षाच्या अंतराची मातापित्याचं छत्र हरपलं, सांभाळायला कोणी नाही. आमचे भोजलिंग काकांनी सांभाळलं. इथं समाधी भोजलिंग काकांची शेजारी. आणि भोजलिंग काकांनी या सर्व भावंडाचा त्यांच्या पद्धतीने सांभाळ केला. पण पुढं जात असताना शुद्धीपत्राची भूमिका शेष राहिली. शुद्धीपत्राची भूमिका विठ्ठलपंत रुक्मिणी माता गेल्यानंतर सुद्धा दिलं नाही ना. पुन्हा इथली सगळी मंडळी म्हटली तुम्ही आता पैठणला जा. पण तत्पूर्वी सद्गुरू निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई या चौघांचा संवाद झाला. आणि संवाद झाल्यानंतर सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले की एवढा तिरस्कार समाजाकडनं, या व्यवस्थेकडनं होतोय आपल्याला शुद्धीपत्राची खरंच गरज आहे का? काही गरज नाही म्हटले. आपण आपल्या साधनेच्या जीवावर
जीवनाचं अंतिम ध्येय साध्य करू. कारण तत्पूर्वी सद्गुरू गैनीनाथ महाराजांचा अनुग्रह आणि कृपा आशीर्वाद निवृत्तीनाथ महाराजांना प्राप्त झालेला होता. आपली जी वारकरी संतांची ही ज्ञानदेवांची परंपरा आहे ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. नित्य आपण हा अभंग हरिपाठ झाल्यानंतर गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये म्हणतो. मग ही परंपरा संप्रदायाने मान्य केली आणि म्हणून आपल्या सद्गुरूचा अनुग्रह झालेला होता. निवृत्तीनाथ महाराजांना गुरुप्रसाद प्राप्त झाला होता, शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त झालं होतं. त्यामुळं ते म्हणाले काही गरज नाही आपल्याला. समाजाचं कल्याण हे आपल्या जीवनाचं इप्सित अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन आहे आणि आपण ते करू. आपल्याला शुद्धीपत्राची गरज नाही. मुक्ताईसुद्धा तडफदार होते. मुक्ताई म्हणली, दादा तू बोलतो ते बरोबर आहे, आपल्याला काही जाऊन पुन्हा तिरस्कार तिथं नाकारणार ती लोक. कारण मुळातमध्ये या मुलांना आरूढपतीत संबोधलं गेलं. काय संबोधलं गेलं की चातुर्वर्ण्यामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये या संततीला स्थान नाही, शूद्र पण नाही. ते आरूढपतीत संबोधन म्हणजे अतिशूद्र. ही 4 मुलं काय सांगितली? अतिशूद्र. आणि म्हणून ते म्हणले ज्या व्यवस्थेने आपल्याला नाकारलं त्या व्यवस्थेचं स्वीकारच करायचं नाही. आपण या भानगडीत पडायचं नाही. हा निवृत्तीनाथांचा आग्रह होता. मुक्ताईने सुरात सूर मिसळला, पण ज्ञानदेव हे समन्वयवादी आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना पुरुष असून आपण माऊली आईची उपमा देऊन आईचं वात्सल्य, करुणा, दया, प्रेम त्यांच्या अंतरंगात आहे म्हणून माऊली म्हणून संबोधतो आपण. ज्ञानोबराय म्हणाले, दादा तू म्हणतो ते खरं आहे, आपल्याला देणार नाही अशी तुझी भूमिका आहे. आणि समजा गेलो नाही मिळालं तर काय हानी नाही, आणि जर शुद्धीपत्र मिळालं तर आपला संघर्ष थांबला म्हटले. ही भूमिका ज्ञानदेवांनी मांडली. आणि त्याला एक नामदेव महाराजांनी खूप याचं वर्णन केलं विस्तृत अभंग गाथेमध्ये. ज्ञानदेवांनी एक भूमिका सांगितली की प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता. शास्त्राच्या विरोधात जर आपण वर्तन केलं तो प्रमाद होईल, प्रत्यवाय होईल. कारण समाज जो आहे तो समाज अनुकरण करत असतो. समाज काय करतो? अनुकरण. आपले वडील जे वागले तो संस्कार आपल्यावर आहे. आपण आपल्या मुलाला तोच संस्कार देतो, पुढच्या पिढीला तोच संस्कार जातो. आणि या संस्काराच्या माध्यमात बनती ती संस्कृती. म्हणून ज्ञानदेवांनी धर्मशब्दाची व्याख्या करताना या संस्काराची भूमिका मांडली. एथ वडील जे जे करीती तयात नाव धर्मू ठेवीती. येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य जन जे समाज जो आहे आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं अनुकरण करतात आणि त्याचं नाव काय? धर्म. म्हणून शास्त्राच्या विरहित जर आपण ज्ञानदेव सांगतात दादा जर वागलो तो प्रमाद घडेल, सगळी व्यवस्था जी मोडकळीस येईल, स्वैराचार माजेल, स्वैराचार बोकाळेल, कुणी कुणाचं ऐकणार नाही. नियम, शासन, दंड या भूमिका सगळ्या उद्ध्वस्त होतील. म्हणून हा समन्वयाचा ज्ञानदेवांनी विचार मांडला आणि मंडळी पैठणला गेली. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही कर्ममार्गाची जी भूमिका आहे ज्ञानदेवांची,
ही भूमिका केवळ समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या व्यवस्थेसाठी आहे. कारण या ओवीच्या आधी ज्ञानदेवांनी जी भूमिका मांडली, जे पुढते पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था लक्षणीय सर्वता मनोनिया. ही लोकसंस्था शब्दाचा अर्थ आहे समाज व्यवस्था. ही समाज व्यवस्था रक्षण करण्याची जबाबदारी आपली म्हणले. समाज व्यवस्था रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची म्हटले? आपली. म्हणून लक्षात ठेवा, नेतृत्व करणाऱ्या माणसाची जबाबदारी जास्त असते, अनुकरण करणाऱ्याची नसते. अनुकरण करणारा कसाही वागू शकतो, पण नेतृत्व करणारा जो व्यक्ती असतो ना, छोटं जर उदाहरण द्यायचं झालं तर कुटुंबातला जो प्रमुख असतो त्याचं वर्तन कुटुंबातले सर्व लोक पाहत असतात आणि त्याचं अनुकरण करतात. आणि हे अनुकरण पिढ्यानपिढ्या चालतं, एका पिढीमध्ये नाही, पिढ्यानपिढ्या. आपण आणि ही लोकसंस्था नष्ट होऊ नये म्हणून ज्ञानदेव पैठणला गेले. पण तत्पूर्वी एक मला मुद्दा असा सांगायचा आहे की शुद्धीपत्र मिळालं असतं न मिळालं असतं काही फरक नसता पडला त्यांच्या. ज्ञानदेव समजण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला चांगदेव समजले पाहिजे. आनंदी महाराज कोण समजलं पाहिजे? चांगदेव महाराज समजल्याशिवाय ज्ञानदेव समजू शकत नाही. आपण 2 वर्ष करोनामध्ये काढली पहा, 2 वर्ष उत्सव झालाच नाही. हा मर्यादित, सगळं जग कुलपामध्ये बंदिस्त राहिलं. आणि बंदिस्त राहिलं कारण म्हणजे प्रत्येकाला मृत्यूची भीती, काळाची भीती प्रत्येकाला राहिली. माणसं घरात कुलपात. निसर्गाचा आविष्कार आहे बाबांनो, काय. पण असा जो काळ आहे ज्याला जगत सर्व घाबरतंय, विज्ञान कितीही प्रगत झालं तर जगावर काळाची सत्ता आहे. जगावर काळ खाय. संत त्यांच्या शिरावर पाय देऊ शकतात आणि ते सामर्थ्य चांगदेवाकडं होतं. काळ आला की चांगदेव समाधीस्थ व्हायचा आणि काळ त्याला जाणीव व्हायची, आणि काळ गेला की समाधीचं उत्थान व्हायचं. असं त्याचं आयुर्मान 1400 वर्ष झालं. 1400 वर्ष आयुर्मान झाल्यानंतर चांगदेव तृप्त नव्हता, अतृप्त राहिला. आणि सिद्धांत ज्याच्याजवळ अतृप्ती आहे तो अशांत असतो, जो तृप्त आहे तो शांत राहू शकतो. शांती आणि तृप्ती बरोबर आहे महाराज. आणि हे शब्द सुद्धा एकत्रच आहे. शांती भिन्न आणि तृप्ती भिन्न नाही. जो तृप्त आहे ना तो शांत राहतो, आणि जो अतृप्त आहे तो बेचैन असतो सदैव. एखादी गोष्ट जरी प्राप्त झाली तरी त्याला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट प्राप्त व्हावी, आणि सदैव माणसं बेचैन राहतात. तसा चांगदेव सुद्धा 1400 वर्ष जगून त्याच्या सामर्थ्य आणि शक्तीच्या संबंधामध्ये त्याला वाटायचं माझी खुर्ची हल्ली नाही पाहिजे, मी नंबर 1 असलो पाहिजे. पण ही भावंड ज्यावेळेस तापीच्या तीरावर गेली आणि चांगदेवाच्या लक्षात आलं, तो प्रसंग घडला. त्या प्रसंगामध्ये जाणार नाही, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे तिथला, की आपल्यापेक्षा सुद्धा सामर्थ्यशाली लोक, माणसं मृत्यूलोकामध्ये आज आहेत. आणि चांगदेव बिचकला. अंतर्ज्ञानाने त्याच्या लक्षात आलं की सामान्य मुलं नाही आहेत. ह्याचा निर्देश
संत नामदेवांनी दिला आहे. ज्ञानदेवांच्या संबंधाने चांगदेवाला जे ज्ञानदेवांचं वर्म समजलं ते नामदेव महाराजांनी लिहून ठेवलं आहे. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. चांगदेवाचं गर्वहरण झालेलं नाही आहे. गर्व द्विजांचा हरवला. पैठणला जे शुद्धीपत्राचं प्रकरण घडलं आणि रेड्याच्या मुखातून ज्ञानदेवांनी ऋग्वेद बोलून दाखवला, तिथं द्विजांचं ब्रह्मवृंदांचं गर्वहरण झालं. चांगदेवाचं गर्वहरण नाही. त्याला ज्ञानदेवांची भूमिका कळली अंतर्ज्ञानाने. उपजताच ज्ञान, जन्मजात ज्ञानदेव ज्ञान घेऊन आले होते. आपल्यासारखं त्यांना शाळेत जायला लागलं नाही, अभ्यास करायला लागला नाही, पाठांतर करायला लागलं नाही. बरोबर आहे ना? आपल्याला काय शिकायला लागते? अक्षर ओळख, गुरुजी, नंतर शिक्षण, आईवडील शिकवतात. मग एखाद्या शाळेत जायचं, संस्कृत अध्ययन करायचं, गुरुजींकडं जायचं, शिकायचं, श्रवण करायचं, त्याचं चिंतन, मनन, निधिध्यास आणि नंतर 4 गोष्टी ज्ञानाच्या समीप जाण्याची भूमिका आपल्या जीवनामध्ये तयार होती. पण चांगदेव महाराज सांगतात की बाबांनो, ज्ञानदेव जन्मजात ज्ञान घेऊन आलते. आणि हे ज्ञान ज्ञानदेवांच्याकडं काही एका जन्मात आलं होतं का? नाही. हे अनेक जन्म ज्ञानदेवांच्या जीवनामध्ये तप झालं आणि ते तपाचं फळ आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले भौतकल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभू. ते सर्व ज्ञान ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये प्रवाहित केलंय. मग असे ज्ञानदेव जन्मजात ज्ञान घेऊन आले. जगताला ज्ञान प्रदान करण्याचं ज्यांच्याजवळ सामर्थ्य होतं असे ज्ञानदेव सांगतायत की दादा आपल्याला तिथं जायला लागतंय म्हणलं आहे. प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता प्रमाद होईल म्हणले. म्हणून समाजाची जी भूमिका आहे, जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था टिकवण्याचं काम हे संतांनी केलं. आणि त्याच्या आद्य जर कोण असतील या व्यवस्था निर्माण करण्याचे ते ज्ञानदेव आहे. मी केवळ तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास सांगत नाही. भारतभर हिंदुस्थानामध्ये जे भक्ती संप्रदाय प्रवाहित झाला, प्रसारित झाला आणि तो जन आंदोलनाच्या भूमिकेत पुढं प्रसिद्धीला आला, त्याचं मूळ केंद्र आळंदी आहे. आपल्याला वाटतं उत्तरेतले साधू वगैरे हे सगळे भक्ती संप्रदायातले, ते नंतरच्या कालखंडामध्ये सर्व समाज एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर वारकरी संप्रदायाने केलं. म्हणून पैठणच्या प्रकरणानंतर सर्व भावंड पंढरीच्या वाळवंटात जमली. मेळविली मांदी वैष्णवांची, तुकोबांनी अभिप्राय दिला आहे त्या ज्ञानदेवांच्या जीवनचरित्राच्या संबंधाने. ही सर्व मांदियाळी त्यांनी भूवैकुंठ पंढरीच्या चंद्रभागेच्या तिरी जमवली. आणि 18 पगड जाती बाबांनो एकत्र केल्या आणि 18 पगड जातीला ज्ञान दिलं. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचं भजन पूजन हे सामान्य नाही आहे. आनंदी महाराज, इतर भक्ती संप्रदायातलं जे भजन पूजन आणि वारकरी संप्रदायातलं भजन पूजन याच्यामध्ये भेद आहे. कथाभाग नाही, फक्त ऐकायचं आणि देवाचं चरित्र गायचं. कीर्तन परंपरा हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. आणि नामदेव महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्याच्या घरामध्ये सदैव अंधार होता, ज्ञानाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. फक्त सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये झोपडीमध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम
या भागवत संप्रदायाने केलं आणि त्याचे प्रणेते ज्ञानदेव आहेत. म्हणून ज्ञानदेव इथं सांगतायत की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. शेवटचं पद फार महत्वाचं आहे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. इथं फसगत आहे पहा. माणसाला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की माणसाला अहंकाराची प्राप्ती होते. म्हणून ज्ञानदेव ज्ञानाच्या संबंधाने बोलताना ही भूमिका सांगतात. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. म्हणून ज्ञान आणि ज्ञानाबरोबर सांगितली सेवा. काय सांगितली? ज्ञान प्राप्त करायचा उपाय सुद्धा सेवाचे, आणि प्राप्त झाल्यानंतर सुद्धा काय केले संतांनी? सेवा. 4थ्या अध्यायामध्ये हा संदर्भ आलाय की ज्ञानप्राप्तीचा उपाय. कारण मोक्ष ज्ञानाने, शास्त्र सांगतं ज्ञानीना मोक्ष. अर्जुनाचा देवाला प्रश्न आहे, देवा मग ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगा. भगवान बोलताय तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. दुष्ट आणि ज्ञानी आणि तत्वदर्शी पुरुषाला शरण जा, नमस्कार करा, प्रश्न विचारा. उपदेशन्ति ते ज्ञानम, त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते शब्द म्हणजे ज्ञान आहे. पण ज्ञानदेवांनी ज्ञानी आणि तत्वदर्शी पुरुष कोण आणि शरण कुणाला जायचं याची भूमिका सांगताना संत शब्दाचं प्रयोजन केलं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथी आणावे, तरी या संता या भजावे सर्वस्वेसी. संतांना भजन शब्दाचा अर्थ सेवा आहे. मूळ धातू काय? भज, संस्कृत धातू आहे. भज सेवा या. संतांची सेवा करा, आपसुक ज्ञानाची प्राप्ती होईल. जगद्गुरु तुकोबांनी ज्ञानदेवांची इथंच सेवा केली. कुठं? तुकोबांना कुठं संस्कृत येत होतं सुरुवातीला? येत होतं का महाराज? अधिकार पण नव्हता ना. मज नाही घोकाया अक्षरे, तुकोबा सांगतात. अभिप्राय काय दिलाय? मला वेदमंत्र म्हणण्याचा, श्रुती म्हणण्याचा, पाठांतर करायचं, गोखणे शब्दाचा अर्थ पठण, त्याचा अधिकार नाही आहे म्हणले. मग तुकोबांना ज्ञानप्राप्ती कुठं झाली हा पुढा प्रश्न आहे. आणि ते ज्ञान त्यांनी जे शास्त्री पंडित रामेश्वर भटजी होते त्यांना प्रदान केलं पुढं. लक्षात घ्या, ज्यांना अधिकार नाही त्यांना ज्ञान प्राप्त झालं, आणि ज्यांना अधिकार आहे त्यांना तुकोबांनी ज्ञान दिलं. अशी घटना आहे पुढं. पण तुकोबांना ज्ञान कुठं प्राप्त झालं? ते ज्ञानदेवांच्या सेवेमध्ये झालं. कुठं झालं? ती विनम्रता, विनयता. ज्ञान प्राप्त करताना ज्ञानदेव सांगतायत की संतांची सेवा कशी केली पाहिजे. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अत्यंत संतांच्या समीप विनम्रता असली पाहिजे. काय असली पाहिजे? विनम्रता. म्हणून धरणेकरी तुकोबांकडे पाठवल्यानंतर तुकोबांना गैवरून आलं बाबांना. मज पामराई काय थोरपण, पायीची वाहन पायी बर. ही ज्ञानदेवांच्या संबंधाने उद्गार आहेत. ही विनम्रता आहे. ही माऊली काय, हे माझी पात्रता काय आणि तुम्ही काय करताय म्हणले. गुरुपद दिलं तुकोबांना. गुरुपद कुणी दिलं? ज्ञानोबारायांनी दिलं धरणेकऱ्याला. आणि दुसरा भाग असा आहे की रामेश्वर भटजीला सुद्धा ज्ञानदेवांनी तुकोबांकडे पाठवलं. शरीराचा दाह झाला.
आणि 10 झाल्यानंतर रामेश्वर भटजी ज्ञानदेवांचे थोर उपासक इथं समाधीपाशी बसले. नेत्रातून अश्रू आले. ज्ञानदेवांच्या समाधीवर 2 थेंब डोळ्यातून पडले रामेश्वर भटजीच्या, की माऊली काय शरीराचं 10 झालाय, काय चुकलं माझं. कर्म तर चुकत नाही, एवढं मी विहित पद्धतीने कर्माचं अनुष्ठान अनुसरण करतोय, चूक काय. ज्ञानदेवांनी सांगितलं याला उपाय एकच आहे, देहू. वा सर्वश्रेष्ठ आम्हा थोर त्याची काही तुझं घडली रे निंदा म्हणून हे बाधा झाली. वा. आणि तुकोबांच्या चरणाशी रामेश्वर भटजींचा मस्तक तुकोबांच्या पायावर टेकलं बाबा. म्हणून एक दुसरा अभिप्राय, शरीराचा दाह झाला रामेश्वर भटजींच्या, पण शीतल शरीर करण्याचं सामर्थ्य संतांच्या रजकणामध्ये. लक्षात घ्या. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. दाह झाला पण शरीराला शीतलता कुठे आहे. संतांच्या चरणावर मस्तक ठेवा, त्याचे रजककण लागतील तुम्हाला, धुळीकण लागतील. त्यांच्या पायाची धूळ मस्तकी धारण करा, तुमचं शरीरसुद्धा शांत होतं. हा सिद्धांत नाही आहे, हा दृष्टांत रामेश्वर भटजीचा. पण अशा तुकोबांना तो अधिकार, ते ज्ञान, ते सामर्थ्य आणि ती शक्ती प्राप्त कुठे झाली, तर ज्ञानदेवांच्या चरणाजवळ झाली. आणि तुकोबांनी काय केलं, सेवा. इथे काय केलं, वद्यवारीला यायचं दिंडी घेऊन आपण बसलोय, ह्याच्या पुढच्या मंडपात तुकोबा कीर्तन करायचे. हे तर नंतर बांधलं. महाराजांचं कीर्तन कुठं चालायचं, समोर समाधीच्या. रात्रीचा हरिजागर, सकाळी पारणं द्वादशी सोडायची आणि दिंडी घेऊन पंढरीची वारी तुकोबांची एकदा चुकलेली आहे. वारकऱ्याच्या मार्फत देवाला पत्र दिलं आहे तुकोबांनी, पण आळंदीची वारी चुकली नाही. एवढी निस्सीम सेवा ज्ञानदेवांच्या चरणाशी केली आणि या भागवत संप्रदायाचा प्रसाद एवढा मोठा प्राप्त झाला. तुका झाला असे कळस. बहिणाबाईंनी वर्णन केले की ज्ञानदेवांचा आशीर्वाद प्राप्त झाला ना, तुकोबा या भागवत संप्रदायाचे कळस झाले. म्हणून या 18 पगड जाती ज्ञानदेवांनी एकत्रित केल्या आणि वैष्णवांची मांदियाळी जमवली, मिळवली एकत्र, आणि हे हिंदुस्थानभर पाठवली. पा कुठपर्यंत, उत्तर भारत. नामदेव गेले उत्तरेत तीर्थयात्रेला. ही सर्व भावंडे ज्यावेळेस गेली त्यावेळेस त्यांनी पाहिलं शोषण चालू आहे, परकीय सत्ता स्थिर झाली उत्तर भारतात, समाजाचं शोषण आहे, दैन्य आलं, दारिद्र्य आलं. शोषण व्यवस्थेत काय होतं आहे, माणसं गरीब होणार, दरिद्री होणार. परकीय सत्ता आल्यानंतर जुलूम सुरू झाले ना. आज स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काही बोलू शकतो, पारतंत्र्यात बोलण्याची हिंमत होती का. आता देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. पहा, परवा सोमवारी 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य प्राप्तीच्या पूर्वी माणसाला आपल्या मनाप्रमाणे वर्तन करता येत होतं का, नाही. आपण पारतंत्र्यात होतो, आपल्या हातात काही नव्हतं, शोषण असतं. हा देश एक काळ मध्ययुगामध्ये असं बोललं जातं आहे की या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा एवढा समृद्ध भारत होता. पण परकीय आक्रमणाने या देशाचं शोषण झालं आणि त्याचं मूळ कारण म्हणजे सामाजिक भेद. लक्षात घ्या, काय मूळ कारण काय झालं स्वामी, सामाजिक भेद. आणि हा सामाजिक भेद नष्ट केला पाहिजे ही उर्मी जी होती ही ज्ञानदेवांकडे होती. म्हणून उत्तर भारतामध्ये गोरोबा काका असतील, चोखोबा राय असतील,
ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, नामदेव महाराज सगळे 18 पगड जातीचे संत तीर्थाटन करायला देशभर फिरले, सर्व तीर्थयात्रेला भेटी दिल्या आणि तिने पाहिलं परिस्थिती अवघड आहे लोकांची. दैन्य, दारिद्र्य, शोषण मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि ज्ञानदेवांनी नामदेवाला सांगितले, नामदेवा तुला जायला लागणार म्हटले. आता नेत्रातून अश्रू ज्या समाजाच्या आहेत त्याचे अश्रू पुसायचं काम आपल्याला करायचं. हा ग्रंथसुद्धा ज्ञानदेवांनी त्याच्यासाठी लिहिला. मग अर्थाचेनी ओरसे गीतार्थ ग्रंथाचेनी मिसे, मग प्रगटला शांतरसे तो हा ग्रंथू. गीता निमित्त आहे म्हणले ज्ञानदेव. आपण प्रस्तावनेमध्ये सांगितलं की नाथ संप्रदायाची त्यांची परंपरा आहे, गुरुपरंपरा. त्या काळी नाथ संप्रदाय बहुजन समाजात काम करत होता. इतिहास जर वाचला आपण तर लक्षात येईल. गोरक्षनाथ, गहिनीनाथ, गाव कुसाबाहेर जी लोक आहेत त्यांना समुपदेशन उपदेश कोण करत होतं? त्यांचे जन्मच उकरड्यावर झाले ना नाथ संप्रदायाच्या लोकांचे. कुठं झाले मग? म्हणजे गावातून ज्यांना बहिष्कृत केलंय त्यांना जवळ कुणी घेतलं? त्यांना जवळ नाथ परंपरेने घेतलं. आणि तीच परंपरा ज्ञानदेवन निवृत्तीनाथांच्या समोर होती. म्हणून गीता ग्रंथ ज्ञानदेव काय सांगतात 18व्या अध्यायात? निमित्त आहे म्हटले. दुःखी, कष्टी, व्याकुळ असलेल्या माणसांच्या डोळ्यातले अश्रू आहेत ना ते पुसण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमात शांतरसात मी करतोय. म्हणून ज्ञानदेवांची भूमिका जी ती मानवाला जीवाकडून देवत्वाकडे न्यायची आहे. सामान्य माणसं संतत्वाला नेली की ज्यांचं सामर्थ्य देवाच्या बरोबरीचं करून ठेवलं. म्हणून निळोबारायांनी अभिप्राय दिला संतांच्या संबंधाने, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवाला तर मर्यादा आहेत. प्रारब्ध बदलू शकत नाही ईश्वर, त्याचं नियमन आहे, तराजू आहे. कर्म केले कर्म भोगा आले. जे केलं आहे ना ते भोगायला लागल. पण संतांजवळ असं आहे पहा, अंतःकरण एवढं द्रवीभूत असतं की तुमचं कर्मनाश करण्याचं, प्रारब्ध नाश करण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे. ज्ञानेश्वरीचा लेखक सच्चिदानंद आहे. त्याचं प्रारब्ध ज्ञानदेवांनी बदललं ना. बदललं का नाही? उठवलं त्याला. उठ म्हटलं. सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. ही ज्ञानदेवांची परंपरा आहे. आणि मग उत्तर भारतामध्ये नामदेव 35 वर्ष राहिले. किती? 35. तिथल्या भाषा अवगत केल्या, भोजपुरी केल्या, पंजाबी केल्या. आणि एक विस्तीर्ण भागवत संप्रदायाची, भक्तीची, ज्ञानदेवांची उपासनेची परंपरा जी ती उत्तर हिंदुस्थानामध्ये नामदेवरायांनी विस्तारली. आणि पुढं मग सद्गुरू कबीर साहेब असतील, सद्गुरू रविदास असतील, आता जे इस्कॉनची जी परंपरा आहे ना, इस्कॉनची मंदिरं वगैरे पहा, ते चैतन्य महाप्रभू, गौरांग महाप्रभू पूर्वेमध्ये, नरसिंह मेहता गुजरातमध्ये, मीराबाई इथं 15व्या शतकात आहेत. ही जी परंपरा, भक्ती परंपरा जी तयार झाली सर्व समाजाला एकत्र करण्याची, ती परंपरा नामदेवांनी विस्तारित केली. पुढं पहा. म्हणून ह्याचा उगम कुठं आहे? आळंदी. आणि म्हणून हा ज्ञानदेवांचा जन्माचा, जयंतीचा उत्सव म्हणजे समाज शोषण रहित करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. ज्ञानदेवांचं काम केवळ भजन पूजनापुरतं मर्यादित नाही आहे. म्हणून ज्ञानदेव इथं सांगतात की ती संतत्वाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पुढची गोष्ट सांगितली, अलौकिक न व्हावे लोकांप्रती, मी कुणीतरी श्रेष्ठ आहे आणि लोकांपेक्षा वेगळा आहे, मी उच्चासनावर आहे आणि तुम्ही खालच्या स्थानावर आहे. ही जी भूमिका बळकट होती ती भूमिका ज्ञानदेवाला मान्य नाही. म्हणून ज्ञानदेवांनी संतांचं जीवन गंगेच्या प्रवाहासारखं सांगितलंय.
कसं सांगितलंय? का फेडित पाप ताप पोषित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा गंगोत्रीला उगम पावती सागराला मिळती. आणि तो जलप्रवाह जो आहे तो जलप्रवाह म्हणजे गंगा आहे. तिच्यामध्ये डुबकी मारली की ताप नष्ट होतो. आणि तापाचं मूळ कारण पाप. ताप हे कार्य आहे आणि तापाचं मूळ कारण काय? पाप. ते पण नष्ट होतं. तसे संत आहेत म्हणले. संत जशी गंगा किनाऱ्यावर असलेल्या वृक्षांना त्याच्या मुळाला पाणी जातं. झाडं पाण्याकडे जात नाही, पाणी झाडांच्या मुळाशी येतं. तसं संत तुमच्या दरवाजावर येऊन दरवाजावर दस्तक देतात म्हटले. अलौकिक न व्हावे लोका. आम्ही घरात बसलो आणि तुम्ही आमच्या दर्शनाला या, ही भूमिका नाही म्हणले संतांची. ज्ञानदेवांची भूमिका काय? आम्ही तुमच्या दरवाजात यायला पाहिजे. उठा जागे व्हा. जागं केलं. समाजाला काय केलं? ज्ञानदेवांनी चेतवलं, जागं केलं. आणि जागं करून समाज ज्ञानसंपन्न केला. 18 पगड जातीमधली माणसं बाबांनो, बाया माणसं ज्ञानी केली. 400 वर्ष या महाराष्ट्रात एकच ग्रंथ होता, ज्ञानेश्वरी. भागवताच्या आधी ग्रंथ कुठला आहे? ज्ञानेश्वरी. नाथबाबांच्या भागवताच्या आधी 300 वर्ष ज्ञानेश्वरी आहे. महाराष्ट्रातली माणसं फक्त ज्ञानेश्वरी वाचत होती. मी ते नेहमी म्हणतो की पूर्वीची माणसं आत्ताच्या माणसांपेक्षा जास्त शहाणी होती, कारण ज्ञानेश्वरी वाचत होती. आता इतके ग्रंथ वाचतायत की आता श्रावण महिना चालू आहे, ज्ञानेश्वरी राहिल्या बाजूला आणि घरोघर पोथ्या चालू आहेत. काय आता? पोथ्या. त्या पोथ्याचा काय उपयोग होतोय माणसाला देवाला माहिती ठाऊक. म्हणून सश्रद्ध आणि डोळस संप्रदाय, डोळस समाज आणि ज्ञानदेवांनी उभा केला. आणि आधुनिक भारताचं जे संविधान आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, हे जे संविधानातलं मुख्य जो भाग आहे, तो भाग जो आहे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेला, त्याचं मूळ ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा आहे. बाबांना एक संदर्भ देतो आणि मी सेवेला विराम देणार आहे. बाबासाहेबांनी 2 वृत्तपत्र चालवले. एक बहिष्कृत भारत, त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायातल्या 3 ओव्या रोज लिहायचे बाबासाहेब ज्ञानेश्वरीतल्या. आणि मूकनायक म्हणून एक वृत्तपत्र होतं, त्याच्यात तुकोबांचा एक अभंग असायचा. त्याचं ब्रीदवाक्य होतं 2 पत्रांचं. आणि हे 2 ग्रंथ, ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा आणि ज्ञानदेवांचं जीवनचरित्र आणि तुकोबांचं जीवनचरित्र बाबासाहेबांना आदर्श वाटत होतं. समाजाचं कार्य ज्यांनी कुणी केलं असेल उत्थानाचं, तो वारकरी संत परंपरेने केलं. म्हणून ज्ञानदेवांच्या समोर जी समतेची भूमिका आहे, आपली पताका जी भगवी पताका, ही समतेची पताका आहे. आणि ही समतेची पताका हीच ज्ञानदेवांची स्वातंत्र्य भारतामध्ये बाबासाहेबांनी खांद्यावर घेतली. आणि त्याचा आस्वाद आपण 75 वर्ष घेतोय बाबांनी. म्हणून ज्ञानदेवांचं हे जे मूळ आहे, हे मूळ याच अलंकापुरी नगरीमध्ये या भागवत संप्रदायाची ज्ञानदेवाने उभारणा केली आणि एक त्याला रूप दिलं. आधी वारकरी संप्रदाय नव्हता का? होता की. विठ्ठल उपासना ज्ञानदेवांच्या कुळामध्ये सुद्धा पिढी जाते, वडिलांचंच नाव विठ्ठल आहे. आणि ज्ञानदेवांची आवडसुद्धा पंढरीची वारी आहे. माझे जीवीचे आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे. त्यांची आवडसुद्धा पंढरीची वारी, वारकरी संप्रदाय होता. पण त्याला एक विशिष्ट स्वरूपाचं स्वरूप ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाच्या माध्यमात एक संहिता प्रदान केली ज्ञानदेवांनी. उपास्य होतं, उपासना पद्धती भक्ती पण होती, पण उपासना ग्रंथ नव्हता. ज्ञानदेवांच्या पूर्वी
मराठी भाषेमध्ये उपासना ग्रंथ कोणता आहे? वारकरी संप्रदायाचा नाहीच आहे. तो उपासना ग्रंथ ज्ञानदेवी तथा ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानदेवांनी दिला. आणि तो हाच उपासना ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांचा कृपाप्रसाद आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीचं पारायण, शब्दाचा उच्चार, नाथबाबांना तोच अनुभव आला. इथंच तुकोबांचं जीवनचरित्र सांगितलं, नाथांचं जीवनचरित्र इथंच आहे. इथं आले ते दत्त उपासक मूळ. सद्गुरूंनी सांगितलं अलंकापुरी जा, आले इथं ज्ञानदेवांच्या चरणाशी, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि उद्गार बाहेर पडले, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. आणि समारोपाला नाथबाबा सांगतात, एका जनार्दनी संशय सांडवणी दृढधरी मनी ज्ञाने. माणसाच्या मनामध्ये संशय तयार होतो ना, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, कुठलं घ्यायचं. आता श्रावण महिना आहे, पाहुणे रावळे म्हणतात ही पोथी वाचा, तो म्हणतो ती पोथी वाचा. ज्ञानेश्वरी आपल्याकडं आहे पण घरात वर कपाटात. प्रवचन माणूस नित्य ऐकतो पण पारायण कुठं होतंय श्रावण महिन्यात? व्हायला पाहिजे पारायण. ज्ञानदेवांची अक्षरं म्हणजे बाबांनो मंत्रापेक्षा सुद्धा श्रेष्ठ सामर्थ्य ज्ञानदेवांच्या अक्षरामध्ये. आणि तो प्रसाद नाथबाबांना तुकोबांना प्राप्त झाला, तोच प्रसाद आपल्याला पण प्राप्त होतो आहे. म्हणून अलौकिक असं ज्ञानदेवांचं जीवन, जे जीवन ज्ञानदेवांनी समाजासाठी अर्पण केलं आणि म्हणून त्या त्यागाची स्मृती आजसुद्धा समाजाला आहे. महाराष्ट्र भूमीमध्ये हा जो भागवत संप्रदायाचा विस्तार झाला, 18 पगड जातींचा उद्धार झाला, याचे मूळ प्रणेते ज्ञानदेव आणि असीम त्यागातून त्यांनी हा भागवत संप्रदाय उभारला. ज्ञानदेवांच्या या जयंतीच्या उत्सवाला आपल्या सर्वांना शुभेच्छा. ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना की त्यांचे अनंत आशीर्वाद असेच आपल्याला लाभो, ही ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. आणि याचबरोबर वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका विठाला 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 विठा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.